गाव हरवला असला तरी इथल्या लोकांनी तो आठवणींमध्ये जिवंत ठेवला होता. हरवलेल्या गावच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या पाणवलेल्या कडा माझं हृदय पिळवटून टाकत होत्या. गाव सोडल्यानंतर त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदनांची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. प्रत्येकाच्या वेदना वेगळ्या होत्या, प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या होत्या आणि प्रत्येकाचे अनुभवही. इथली माती, दगड, कौलांचे विखुरलेले तुकडे आणि अवशेषांच्या उरलेल्या खुणा आपल्याशी जणू बोलतायत याचा भास होत होता. दूरवरून कावळ्याची कावकाव माझ्या कानावर येत होती. सर्वत्र इवलीशी काटेरी झाडे आणि त्यावर उमललेली पिवळ्या रंगाची फुले दिसत होती. शांत वाहणाऱ्या वाऱ्याच्या सोबतीने मी महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो.